सुद्धा राहणार नाव आहे आपल्या हातातल्या ज्या स्पंदन आहेत ती वाटतात आणि आपलं रक्तपरीक्षा विचार होतो, स्फूर्ती येते, झोप आली जाते. त्यासाठी पहिल्यांदा आपण वाचून घेतला. धन्यवाद. आज या ठिकाणी उपस्थित आपले गायकवरती आता मी नावं काही माहीत नाही आहे, पण माफी मागतो आणि सगळ्यांचे मी स्वागत करतो. तसे कणकवली तालुक्यातली ग्रामपंचायतचे सरपंच, इतर सदस्य किंवा ग्रामस्थ यांना मी स्वागत करतो. माझं नाव राजेंद्र गाडगे. देवगड तालुक्यात एक शेतकऱ्यांना होतं. 32 वर्ष मुंबईत काढली. एक शेतीची आवड मी नेहमी गावात येणं माझं होत होतं आणि MCLचा एक विषय माझ्या लक्षात आला. लॉकडाऊनमध्ये पूर्ण ऑनलाईन मीटिंग अटेंड करत होतो आणि 14 दिवस क्वारंटाईन मध्ये आल्यानंतर तालुक्यासाठी पण विचार करायला सुरुवात केली आणि जवळजवळ 1 वर्षानंतर मला माझं ताप आहे की ते होण्यासाठी सहकार्य करतायत आणि ते चालू आहे. हे एक जन आंदोलन आहे. जन आंदोलन म्हणजे आज आपण म्हणतो गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला होता. हा मिठाचा सत्याग्रह कशासाठी केला होता? किंवा इंग्रज लोक आपल्याकडे येत होते, आपल्याकडनं धनधान्य म्हणजे सोनं नाणं सगळं घेऊन जात होते आणि येणारी जहाज खाली येत होती आणि ही जहाज येताना पाण्यात बुडत होती समुद्रात, म्हणून तिकडून येताना मीठ घेऊन येत होते आणि हे मीठ पण आपण आपलं वापरू नये अशी त्यांची आपल्यावरती बंदी होती आणि त्यासाठी महात्मा गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. वास्तुस्थिती समजून घ्या. आज आपल्याकडे परिस्थिती तीच आहे. आज आपण सगळं विकत घेतोय, आपण काही बनवत नाही आहोत. त्यामुळे आपला इन्कम पेक्षा खर्च जास्त आहे. मी जास्त वेळ न घेता फक्त एवढंच सांगेन की गावागावाचा विकास हाच आपला ध्यास. 1-2 मिनिट 2 शब्द बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद. माननीय योगधारक काटके सर आणि तालुक्यातील उपस्थित सर्व सरपंच, उपस्थित सर्व ग्रामस्थ, उपस्थित सर्व शेतकरी, पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडियावाले या सर्वांना आपण इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. कार्यक्रमाला मी आता सुरुवात करतोय. माझं नाव दिगंबर रासव. मी हरकुळ खुर्द या गावचा एक रहिवासी असून मी गेली 30-35 वर्ष मुंबईत कार्यरत आहे. मला मोठे म्हणून सांगायचं नाही आहे. या जिल्ह्यात मी 1990 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक्झाम देऊन एक वरच्या पोस्टचा म्हणून महाराष्ट्रामध्ये मी 5वा येणारा एक विद्यार्थी आहे आणि त्याच्यातून मी आणि कणकवली तालुक्यातला मी एक पहिला विद्यार्थी आहे. खरं सांगायचं म्हणजे मी सरकारी नोकरी करत असतेवेळी मला म्हणजे मी दरवर्षी गावी येत असायचो. गणपतीला येतो, शेतीच्या वेळेला येतो किंवा होळीच्या वेळेला येतो. पण इथे आल्यानंतर एक काहीतरी मला वेगळं जाणवायचं की आपल्या जिल्ह्यामधली लोक, आपल्याकडे सुपीकता आहे, पाणी आहे, समृद्धी आहे, शेती आहे, पण ती शेती कोण करत नव्हतं. आणि त्याला कारण अशी होती की गव्हर्नमेंटने पण काही गोष्टी दिलेल्या होत्या, त्याच्यामुळे लोक आळस करत होती, त्याच्यामुळे काही शेती आपली बरीचशी पडीक राहत होती. तर याच्यासाठी काहीतरी द्यावं शेतकऱ्यांना, काहीतरी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, तालुक्यातल्या शेतकऱ्यांना, गावातील शेतकऱ्यांना कसं मोठं करता येईल, कसं त्यांना मोटिवेशन देता येईल, या उद्देशाने मी कुठेतरी काहीतरी असं तात्पर्य शोधत होतो. त्यातून मला माझे मित्र श्री कांबळे सर, श्री फडके सर यांच्या माध्यमातून मला 2016 साली या कंपनीचा मीरा फ्युएल मिल लिमिटेड या कंपनीचा माझा त्यांच्याशी संबंध आहे. या कंपनीचे जनक म्हटलं तर भारताचे माजी राष्ट्रपती कैलासवासी APJ अब्दुल कलाम यांनी या कंपनीला 2002 सालापासून अथक प्रयत्नातून इंधन निर्मिती कशी करावी याच्यातून मोठ्या त्यांच्या एका टीमने, सायंटिस्ट टीमने त्यांनी हे एक मोठं एक धोरण शोधून काढलं आहे, जेणेकरून
आपल्या देशातील 8.5 कोटी रुपयांचं जे अर्थव्यवस्थेतील 70% पैसा परदेशात होता आणि त्याच्यामुळे आपल्या देशातील राज्यातील जिल्ह्यातील गावातील लोकांचा विकास होत नव्हता. तो कसा थांबावा या उद्देशाने त्यांनी हे जे जैविक इंधन जे शोधून काढलं, त्याच्यामुळे आपल्याला या भारतातील सर्व राज्य तालुके जिल्हे गाव हे समृद्ध होतील, जेणेकरून हे प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात याचं मिशन देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी मार्च 2020 मध्ये देशासाठी हे स्वप्न एक प्रत्येक राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक फार्मर शेतकऱ्यांची एक संघटना तयार करून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना घडविणारी शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारी अशी एक संघटना तयार करून त्यातून एक जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी एक फॅक्टरी किंवा एक कारखाना निर्माण केला आणि त्याचे आम्ही श्री पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी हटकुळच्या पावनादेवीचं नाव ठेवून आम्ही याला सुरुवात केलेली आहे. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना आम्ही फ्रीमध्ये गवत देणार बियाणं देणार आहे आणि त्यातून त्यांच्याकडून आम्ही 1,000 रुपये टन या प्रकारे आम्ही त्यांच्याकडून विकत घेणार आहे. आणि जी पडीक जमीन असेल तुम्ही चांगली जमीन वापरू नका. ज्यावेळी तुम्हाला पैसा येईल, ज्यावेळी तुम्हाला हे काहीतरी एक मोठं आहे तेव्हा तुम्ही याचं हे सर्व तुम्ही आम्हाला लागवड करून त्यातून आम्हाला हे सर्व बियाणं लागवड करून गवत द्यायचं आहे. या गवतापासून आम्हाला या कंपनीचे आता जे मेन डायरेक्टर आहेत डॉक्टर गुलाब सर, त्यानंतर डॉक्टर जाधव सर, नवेश जाधव सर, त्यानंतर आपल्या प्राची मॅडम म्हणून जे आहे, या माध्यमातून त्यांनी भारतातील 5,500 तालुक्यांमध्ये हे एक विजन देऊन पोहोचवलेले आहे. आणि याच्यासाठी आता भारत सरकारचे मंत्री डॉक्टर श्री गडकरी साहेब यांनी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात राज्यात हे मिशन एक जोरदार चालू केलेले आहे. आणि कालच्या टीव्हीमध्ये त्यांनी जैविक इंधनाबाबत पूर्णतः माहिती दिलेली असून 2030 सालापर्यंत भारतातून डिझेल पेट्रोल हे मुक्त करून ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक CNG हे सगळं आपल्या गवतापासून बनवलेलं हे सर्व आपल्याला निर्माण करून आपला भारत देश सुजलाम सुफलाम करायचा आहे. हे जे आपण आता रासायनिक खतं जी वापरतो शेतीसाठी, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर किंवा शेतीवर किंवा प्राण्यांवर त्याचे फार दुष्परिणाम होतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता आपल्या पूर्ण देशात किंवा परदेशात हरियाणा म्हटलं किंवा पंजाब म्हटलं, तिथे 3-4 राज्य म्हटली तर याच्याकडून सर्व प्रकारचं अन्नधान्य, सर्व प्रकारचे फळफळावळ तिथून पूर्ण परदेशात पुरवले जाते, देशात. परंतु ही जी फळफळावळ आहे ती पूर्ण रासायनिक खतापासून बनवलेली असल्यामुळे तुम्ही देशात आता बघितला, त्याचा विचार केला तर देशामध्ये सर्वात पंजाब आणखी हरियाणा इथे प्रत्येक घरात 2-2, 3-3 पेशंट हे कॅन्सरचे झालेले आहेत. आणि एवढं प्रमाण वाढलेलं आहे की भारत सरकारला त्याच्यासाठी एक जयपूरमध्ये राजस्थानमध्ये तिथे कॅन्सरचं हॉस्पिटल तयार करून पंजाब ते राजस्थान अशी एक स्पेशल कॅन्सरसाठी ट्रेन यांनी ठेवलेली आहे. आणि त्यातून दिवसातून 2 वेळा ये ट्रेन करते. आणि एवढी वाईट परिस्थिती या रासायनिक खतामुळे झालेली आहे आणि ती त्या राज्यामध्ये पण आता कमी करायची हे सर्व चाललेलं आहे. याच्यावर आता विचार करून आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घराघरात हे विजन आलं पाहिजे. ऑर्गॅनिक शेती किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर, अन्न किंवा फळं किंवा गवत हे सर्व याच्यापासूनच आपल्याला सर्वांना मुक्ती या विषयापासून मिळाली पाहिजे. तसंच
आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये या प्रकारचे आपण 8 कंपन्या आता तयार होत आहेत. त्यातून आपली कणकवलीची आता ही जी पावनादेवी ॲग्रो प्रोसेसर कंपनी ही लवकरच आता मोठ्या प्रमाणात 50 ते 500 करोडच्या प्रोजेक्ट कणकवली तालुक्यात आता घेऊन एक मोठी भरारी मारणार आहे. यासाठी आपले सर्वांचे उपस्थित सर्व आपल्या तालुक्यातील शेतकरी यांचा आम्हाला पाठबळ महत्वाचा आहे. आम्ही आमचा तालुका प्रत्येक घर ज्याच्याकडे 1 गुंठा पण शेती नाही त्याला पण आपण या कंपनीतून विजन देणार आहे आणि प्रत्येक घराघरात कमीत कमी 5-10 हजार रुपये देणं असं आमच्या या कंपनीचं स्वप्न आहे आणि प्रत्यक्षात आम्ही आणणार आहोत. एवढं मी 2 शब्द सांगून दिली की ही कंपनी आपण का उभी केली आहे त्या संदर्भात मी डिटेलमध्ये नाही जाणार. आपल्याला फक्त हे सांगू इच्छितो की बाबा आपण ह्या कंपनीमध्ये काय करू शकतो आणि आपल्याला काय करायचं आहे पुढे जाऊन. तर सुरुवात करू आपण MVP म्हणजे एमसीएल विलेज प्रोजेक्ट किंवा MVP म्हणतो आपण त्याला, एमसीएल विलेज एंटरप्राइज ग्राम उद्योजक. तर इथं आता किती 20 आहेत ना, तर 20 लोक तर इथं ऑलरेडी आहेत आणि आपल्याला ही संख्या इथून पुढे जाऊन आपले टोटल ग्रामपंचायत सर्वांचाच की बाबा आपण ज्या काही फॅसिलिटीज आहेत किंवा ज्या जी पॉवर आहे त्यांच्याकडे, तर एमसीएल कंपनी किंवा आपल्या कंपनीनं असे त्यांना पॉवर्स डेलिगेट केलेले आहेत की त्यांनी बाबा त्या गावाचे सभासद निर्माण करायचे, सभासद नेमायचे. त्या सभासदांना कंपनीच्या माध्यमातून फ्रीमध्ये बियाणं द्यायचं आहे. दिलेलं बियाण्याचं ज्यावेळेला गवत वाढेल ते गवत कंपनीला कळवायचं आहे, ते कंपनी कटिंग करून घेऊन जाईल आणि ते कटिंग केलेले गवत ज्यावेळेला प्रोसेस होईल त्यावेळेला त्या शेतकऱ्याला त्या गवताचे पैसे हे त्या ग्राम उद्योजकाकडून दिले जातील. त्या ग्राम उद्योजकाला प्रत्येक टनामागे 250 रुपये हे प्रॉफिट असेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की कंपनीनं हे ठरवलेलं आहे की जो ग्राम उद्योजक फार चांगल्या रीतीनं काम करेल त्याला अगदी 2 कोटी ते 5 कोटी पर्यंत एक एन्सिलरी युनिट कंपनी स्वतःचे पैसे लावून ते युनिट त्यांना एस्टॅब्लिश करून देणार आहे. ते प्रोसेसिंग युनिट कशा प्रकारचं असेल ते मी पुढच्या पार्टमध्ये सांगेन. तर याच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज किंवा कुठल्याही प्रकारचा बोजा ग्राम उद्योजकाच्या डोक्यावर असणार नाही किंवा त्याच्या खांद्यावर असणार नाही. त्यांना फक्त प्रोडक्शन करायचं आहे. ते प्रोडक्शन विकण्याची यंत्रणा किंवा झालेला प्रॉडक्ट विकायची यंत्रणा ही सगळी आपल्या कंपनीकडे आहे. कारण का आपण जर प्रत्येक तालुक्यामध्ये देशाच्या जर आपण आपली कंपनी उभी करतो तर प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये आपली कंपनी पोहोचलेली आहे. आणि आता सध्या स्थितीमध्ये आपले 4000 तालुक्यांचं टार्गेट आहे, तर त्याच्यापैकी 750 तालुक्यामध्ये आपले प्रोजेक्ट चालू होत आहेत, झालेले आहेत. तर आपल्या समोर एवढं मोठं भव्य मार्केट असते वेळी आपण काही जो देईल आपल्याला किंवा तुम्हाला जो वाटेल किंवा प्रत्येक ग्राम उद्योजकाला तुमच्याकडून रिपोर्ट्स घेतले जातील की बाबा तुम्ही काय करायला, कुठल्या धंद्यामध्ये तुम्ही सक्षम होऊ शकता किंवा तुम्हाला काय आवडेल करायला, तुमच्या गावाचं पोटेन्शियल काय आहे, तुमच्या गावात काय चालू शकतं. तर त्या अनुषंगानं आपण ते प्रोजेक्ट सिलेक्ट करून देतोय आणि ते प्रोजेक्ट आपल्या कंपनीचं काम जसं चालू होईल तसं ते आपले प्रोजेक्ट उभे राहतील आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग चालू करू. आता विषय असा आहे की आपल्या कंपनीचे सध्या सभासद किती झाले सर? 10,000. तर आपल्याला हे सगळं चालू करण्यासाठी मिनिमम 15,000 सभासदांची गरज आहे. तर त्याच्यापैकी 10,000 झाले, राहिलेले 5,000 आपण सर्व MVP किंवा इतर होणाऱ्या भविष्यात MVP यांनी हे टार्गेट घेऊन जेवढ्या लवकर तुम्ही हे कम्प्लीट करा. कारण ही कुठलीही मार्केटिंग किंवा MLM करणारी कंपनी आपण आपला तालुका घडवण्यासाठी आपण ही केलेली खटपट आहे. प्रत्येक घरामधून ही कंपनी प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे. प्रत्येक घरात या कंपनीचा कसा उपयोग होणार आहे ते मी तुम्हाला एलोकेट करून सांगेन. तर आपल्या समोर एवढेच माझी म्हणजे कळकळीची विनंती असेल इथं बसलेल्या सर्व उपस्थित लोकांना की बाबा तुम्ही हे मिशन आपलं स्वतःच आहे ह्या अनुषंगाने घ्या. कारण का ही कंपनी फक्त रासन साहेबांची नाही, तुम्ही सगळेजण जोडले जातात. याचा अर्थ तुमचा सगळ्यांचा तेवढाच महत्वाचा अधिकार, तेवढाच वाटा तुमच्या या कंपनीत असणार आहे. 500 रुपये देऊन झालेला एक सभासद देखील त्या कंपनीचा मालक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं इथून पुढे सुद्धा काम करते वेळी इथून पुढे होणाऱ्या MVP हे लक्षात घ्या की बाबा हे आपलं मिशन आहे, ही आपली कंपनी. त्या कळकळीनं ज्या वेळेला तुम्ही काम करायला सुरुवात करा त्यावेळेस ही कंपनी तेवढ्या लवकर उभी राहील. नाही तर बरेच प्रोजेक्ट येतात, घोषणा होतात, पायाभरणी होते आणि ते बंद पडतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की बाबा फंडिंग हा एक महत्वाचा भाग असतो. कारण का होणारं फंडिंग होत नाही. आपण इकडे माहिती आहे मला कोऑपरेटिव्हची काय परिस्थिती आहे, पण आमच्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये
सहकारी तत्वावरती प्रोजेक्ट घ्यायचे, त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे सीड कॅपिटल काय असेल ते घ्यायचं. ते मिळवण्यासाठी त्याच्यावरती आधीच त्यांना 25-30% खर्च करावे लागतात. पैसे आल्यानंतर ते 25-30% व्याजाने घेतलेले तिकडे फिरवावे लागतात. त्याच्यानंतर परत व्याज आणि तो प्रोजेक्ट डब्यामध्ये जातो. शेवटी प्रोजेक्ट घालणारा माणूस किंवा प्रोजेक्ट करणारा माणूस हा बदनाम होतो याच्यामध्ये. तर इथं असं नाही, इथं आम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं नाही किंवा रासन साहेबांना कर्ज घ्यायचं नाही किंवा कुठल्याही आपल्या देशातल्या कुठल्याही प्रोजेक्टला कर्ज घ्यायचं नाही. ही सगळी यंत्रणा जी आहे ही MCL पुरवतं आपल्याला. आपल्या डोक्यावरती किंवा आपल्या सभासदावरती किंवा आपल्या कॅपिटलवरती कुठल्याही प्रकारचा बोजा हा असणार नाही. आणि जिथं तुम्हाला फंडिंग किंवा तुमच्या मशिनरी तयार असतात, जिथं तुम्हाला प्रोजेक्ट तयार असतो, तिथं तो आणून तिथं बसवायचा आहे व्यवस्थित जागा बघून आपल्याला. त्याच्यानंतर तो प्रॉडक्ट चालू होईल. कारण आपल्याला कोणालाच कसलाच कर्ज द्यायचं म्हणजे कर्जावरती व्याज द्यायचं नाही, हप्ता द्यायचा नाही, काही द्यायचं नाही. आपण हे भागीदारीमध्ये MCL सोबत काम करतो. त्यामुळे तुम्ही परत एकदा हे डोक्यामध्ये घ्या की बाबा आपल्याला हा प्रोजेक्ट होईल की नाही, बाबा हे कसं होईल, एवढा मोठा प्रोजेक्ट, गॅस खरंच निघेल की नाही. तर हे गॅस तयार झालेला आहे, हा रोह्यामध्ये झालेला आहे, आपल्या कंपनीने डेमो प्रोजेक्ट केलेला आहे. तर त्याचंही मी तुम्हाला म्हणजे येणाऱ्या प्रश्नांचं मी तुम्हाला उत्तर देतोय की बाबा हे होतंय का, गवतापासून गॅस होतो का. तर झालेलं आहे, गवतापासून गॅस होतो, बायो फर्टिलायझर होतं. आणि गॅस व्यतिरिक्त अजून आपल्या घरामध्ये जो आपण गॅस सिलेंडर वापरतो तिथेही आपण तो मिथेन रिप्लेस करतोय. तोही आपला जे आता जे आपल्या 1100-1200 रुपयाचा घरात जो सिलेंडर येतो तोही आपला जवळजवळ 50% तो खर्च कमी करतोय आपण. आणि ही सुविधा फक्त आपल्या सभासदासाठी असणार आहे, जे आपले सभासद आहेत किंवा जे आपले मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर त्यांना देऊन झाल्यानंतर आपण आपल्या इतर मार्केटचा विचार करू शकतो. तर हे सगळं होतं. याच्यासोबत आपण कार्बन डायऑक्साईड वेगळा करतो, त्याच्यापासून ऑक्सिजन वेगळा करतो, त्यानंतर हायड्रोजन सेल बनवण्याचं काम वेगळं होईल. त्याच्यानंतर काही अजून गॅसेस ब्लँड करून आपण एअर टर्बाईन फ्युएल पण बनवतोय, जे विमानाला लागणारे पेट्रोल. पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार नाही. पण जर ज्या वेळेला 4000 तालुके हे बनवतील तेव्हा निश्चितप्रमाणे त्याचा साठा हा मोठा असेल. म्हणजे आपण 100% इंधन हे आपल्या इथं बनवू शकतो आणि त्या अनुषंगानेच आपला हा सगळा प्रयत्न आहे. आता विषय राहिला सगळ्यात महत्वाचा की पावनादेवी जी तुमची कंपनी आहे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, ह्याच्यामध्ये तुमचा सर्वांचा रोल काय असेल. कारण का आपण एक विषय अजिबात इथं टच केलेला नाही आतापर्यंत, जो सगळ्यात महत्वाचा विषय. कारण का कारखाना होणार, कारखान्यामध्ये गवत लागेल. 100 टन दररोज आपली कॅपॅसिटी आहे गवताची, ती उद्या 500 टन होईल. पण पहिली 2 वर्ष तरी ती 100 टनावर चालेल. तर बाकीच्या शेतकऱ्यांना 100 टन सगळेच शेतकरी म्हणणार की बाबा जर मला 3 महिन्याला 90,000 ते 1 लाख रुपये प्रॉफिट मिळतं 1 एकरापासून, तर मी ते गवतच लावतो म्हणून. आपल्याला काही करायची गरज नाही, कारण का त्याला बाकीची मशागत करायची गरज नाही, फक्त पाणी द्यायचं. आणि कोकणामध्ये पाणी तसं मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. तर आपण एक सर्वांना देऊ शकत नाही, आपण एक वाटून देणार. म्हणजे एखादा शेतकरी म्हटला की मला 1 एकर लावायचं किंवा 10 एकर लावायचं, असं होणार नाही. हे इन्कम अगदी डिवाइड करून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक सभासदाच्या घरात गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही लिमिटेड हे सिलिंग ठेवणार आहे किंवा पहिल्या स्लॉटमध्ये आपण हे 1-1 गुंठे 2-2 गुंठेच आपण ठेवणार आहे. जसं आपल्या कंपनीची कॅपॅसिटी वाढेल तसं आपण ते कॅपॅसिटी वाढवायचं. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो आपला सेंद्रिय शेतीचा, जो आपल्या कंपनीचा मूळ गाव आहे. सेंद्रिय शेती हा विषय एवढा घन आहे आणि हा का करायचा आपल्याला कोणालाही माहित नाही. का रिसर्च मध्ये असं होतं आणि ते आलेलं आहे की आपल्याकडे बऱ्याच लोकांना शुगर किंवा डायबिटीस जे आपण म्हणतो हा रोग होतो. हा रोगाचं मूळ कारण कोणी शोधलं का? कोणीही शोधलेलं नाही. आपण घेतो, गोळ्या घेतो, डोस वाढवत जातो. मी स्वतः डायबिटिक आहे, कारण का मला माहिती आहे, मी याच्यावर भरपूर वेळ बोलू शकतो. पण डायबिटीस होण्याचं सगळ्यात मूळ कारण जे काय जर काय असेल तर आपण खात असलेला गहू म्हणा किंवा जे आपण मार्केटमधले फूड प्रॉडक्ट्स जे खातो त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात कीटकनाशके, ज्याला पेस्टिसाइड म्हणतो आपण, किंवा आपण जे रासायनिक खत वापरतो. ऍक्च्युली आपल्या पॅनक्रियास जे ठिकाणी करायचं काम होतं ते तिथून होतं आणि आपल्याला ते समजत नाही, स्लो पॉइझन आहे. तर एका ह्याच्यामध्ये असं म्हणजे निकष काढलेलं आहे, एका जर्नलमध्ये लिहिलेलं आहे की बाबा पंजाबवरून सगळ्यात गव्हाचं पीक पंजाब हरियाणा इकडे होतं. मॅक्झिमम लोक जे गहू जास्त खाल्लेले आहेत त्यांना सगळ्यांना शुगर होण्याचे 100% चान्सेस आहेत, ते गहू खाल्ले. आता मला सांगा, त्यांनी त्यांचा उपयोग केला कीटकनाशकांचा, त्यांचा पेस्टिसाइड वापरले, त्यांची खतं वापरली, त्यांनी त्यांचं प्रोडक्शन काढले, विकली, पण सगळ्यात जास्त कॅन्सर पण तिकडेच आहे. अगदी 100%. 2 गोष्टीमुळे होतो, जे एक तर ते स्प्रे करतात ते जातं त्यांच्या पोटामध्ये, त्याच्या हवेमध्ये पण असतं, ते प्रत्येक फूड प्रोडक्ट्स खाल्ल्यामुळे होतं. तर आपल्या कंपनीचं आमचे जे मुख्य प्रवर्तक जे आहेत डॉक्टर श्याम गोलम, ते स्वतः MD मेडिसिन आहे, सॉरी MD गायनेक आहेत ते, आणि त्याच्यानंतर त्यांनी MPSC करून ते ॲडिशनल कलेक्टर आहेत आता त्या पोस्टला आहेत. तर त्या माणसानं मेडिकल प्रॅक्टिस हार्डली 2 वर्ष केले सर.
पण त्यांना माहित आहे की डॉक्टर शिकलेला माणूस दुसरे आहेत ते राजापूरचे आहेत, तुमचे डॉक्टर लवेश जाधव, ते डॉक्टर आहेत, ते एमर्जन्सी मेडिसिन मध्ये त्यांनी फेलोशिप केलेली आहे बाहेरच्या देशातून. तरी सगळी लोक यांनी एक विचार केला की आपणला जर हे सुधारायचं असेल, आणि हा सगळा विचार त्यांनी अगदी वयाच्या जे MD झाल्यानंतर इमिजिएटली ते बायोफ्युएल एक बाजूला आणि एक बाजूला त्यांनी हा विषयाची स्टडी केली आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की आपण ऑर्गॅनिक फार्मिंग हा विषय अगदी घराघरात रुजवायचा. आणि जे आता आपलं सरकार पण करतंय, आपलं जे आताचं जे केंद्र सरकार आहे त्यांचंही हे म्हणणं आहे की बाबा आपण हा विषय पूर्ण घरात पोहोचवायचा. तर ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण बरीचशी कामं करू शकतो. आणि तुमच्या कोकणामध्ये वातावरण चांगलं आहे, इथं भरपूर निसर्गाचं तुम्हाला आशीर्वाद आहे, इथून बरीचशी कामं आपण करू शकतो, इन्कम जनरेट करू शकतो. महिला बचत गट हा एक असं माध्यम आहे, कारण का आमच्या इथे आता आम्ही केलेलं काम, माझ्याकडचे बरेचसे उद्योग मी सुरुवात केलेले आहेत ते सगळे महिला बचत गटांना दिलेले आहेत. म्हणजे त्यांचं त्यांनी मॅनेज करायचं, त्यांचं त्यांनी पैसे कमवायचे. फक्त आमचं काम हे राहील कंपनीचं की जे काही प्रॉडक्ट आपण बनवतो किंवा तुम्हाला जे आयडिया देतो ते विकत घ्यायची ताकद आपल्या कंपनीची आहे. ते मार्केट आमच्याकडे आहे, ते विकू शकतो आम्ही आणि तुम्हाला स्पॉट पैसे देतो, असं नाही की विकून पैसे देतो असं नाही. तर ही एक मोठी संकल्पना, एक मोठा म्हणजे एक बायो सीएनजी होईल, गॅस होईल, पण त्याच्यासोबत पॅरलल इकॉनॉमी जी असेल आपल्या सगळ्या लोकांसाठी तर ही असेल की बाबा प्रत्येक घरामध्ये पैसा गेला पाहिजे. जसं रासन सर म्हटले की प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्याकडून 5 ते 10 हजार रुपये द्यायचे, ते कशा माध्यमातून द्यायचं त्याचंही थोडंसं अगदी डिटेलने पण थोडीशी माहिती द्यायची. जसं की आता आम्ही सुरुवात केलेलं आहे इकडे की बाबा बरेचसे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट घ्यायचे, तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट घ्यायसाठी आत्ताच जमीन आपल्याकडे ऑर्गॅनिक नाही. आपण प्रचंड खतं वापरलेले आहेत, त्या जमिनीमध्ये केमिकल्स आहेत. हे केमिकल इरॅडिकेट करायचं आपल्याला कमीत कमी 3 ते 4 वर्ष त्याच्यामध्ये अजिबात केमिकल वापरता येत नाही. वापरलं की कोणाची बाद झाली जमीन. तर आजच्या सध्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे अशा काही जमिनी आमच्या इथे जे नाहीच आहेत, पण ज्या होत्या तिथं आम्ही उपयोग केला त्या जमिनीचा. तिथं आपण नाचणा घेतला, त्यानंतर भात लावलं, त्यानंतर इतर प्रॉडक्ट्स बरेचसे घेतले आपण. ऊस काही ठिकाणी होता त्याच्यातून सेंद्रिय गुळ प्रॉपर, आता हे विदाउट केमिकल गुळ मिळतो ठीक आहे, पण त्या ते ऊस वाढवण्यासाठी ना प्रचंड खतं वापरतात ते. म्हणजे ते आलंच त्याच्यामध्ये. गुळ बनवते वेळी केमिकल वापरते ठीक आहे, पण त्या ऊसाच्या रसामध्ये केमिकल आहे ना. तर आपल्याला हे करायचं असेल तर आपल्याला हे, आणि ऑर्गॅनिक आपण का तुम्ही म्हणाल की बाबा ऑर्गॅनिक त्याचा यील्ड येत नाही, त्याला मार्केट कुठं, तर मार्केटचा तुमचा प्रश्न मी सॉल्व्ह केलेला आहे की मार्केट आम्हीच आहोत. तुम्ही आम्हाला हक्काने येऊन विचारू शकता. जर एवढ्या जाहीर सभेमध्ये आपण सांगतोय आणि इथं बोर्ड लावून आपण सांगतो की बाबा हे घेतो आम्ही, काय प्रॉडक्ट घ्यायचे, कसे घ्यायचे, त्याला काय मार्केट आहे तेही तुम्हाला सांगितले. आम्ही विकणार आहे कुठे, कारण का आपले 4000 आता 750 तालुक्यामध्ये आपण जर आपल्या एखाद्या MP ओनरला सांगितलं की माझ्याकडे हे तयार आहे आणि त्याचे MVP ओनर किती आहे, जे हे मार्केट चेंज आहे हे आपण आपल्यामध्ये जे इथं मिळत नाही, जे इथं पिकतं ते तिकडे विकायचं, जे तिकडे पिकतं ते इकडे विकायचं, एवढाच फरक आहे. आता तुमच्या इथे साखर कारखाने नाही किंवा बाकीची गुराळ फार कमी प्रमाणात असतील. आता ऊस इकडे मला इथलं ओरिएंटेशन माहित नाही मला, पण जे काही इथं होईल तुमच्या इथे चांगल्या प्रकारे आंब्याचं पीक येतं, फणस आहे चांगल्या प्रकारे किंवा इतर गोष्टी आहेत ज्याचं प्रिझर्वेशन जे चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करू शकतो. आणि आज तिकडे विदर्भात वगैरे तिकडे त्या साईडला तुम्ही गेलात की तिकडे हे इकडचं काही भेटत नाही. काजू, इथला काजू तर अप्रतिम आहे, काजूला एवढं डिमांड आहे. आपला काजू कोणतरी घेतो, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जातो, तिथून ते लोक एक्सपोर्ट करतात आणि आपल्याला त्याचा फायदा काही मिळत नाही. कोकणातला काजू फक्त नावालाच आपण जे आम्हाला जे समजतं, आता कोल्हापूर साईडला किंवा आपला इकडं गोवा म्हणा किंवा इथला काजू जो आहे त्याला एक स्पेशल टेस्ट आहे. आपण आफ्रिकेवरून काजू आणतो, तो इथं प्रोसेस करतो आणि नंतर तो विकतो, का तर धंदा करण्यासाठी. पण आपल्या काजूला आपण प्रॉपर मार्केट देऊ शकत नाही. मार्केट तयार करणं हे आपल्या हातात आहे. तुम्ही लोकांनी हे त्याच्यावरती विचार केला आणि ज्यावेळेला आपण संघटितपणे काम करू, तुम्हाला ज्यावेळेला दिसेल, तुम्हाला विजन दिसेल की बाबा नाही आपण हे तयार केलं ते विकू शकते कंपनी, त्यावेळेला तुम्ही तयार करणार. पण त्यासाठी आपल्याला कंपनी उभी करणं गरजेचं आहे. ती उभी करायचं काम आता तुम्ही केलं पाहिजे. महिला बचत गटासाठी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जे फूड प्रोडक्ट्स आहेत जे तयार होतील, जे पॅकिंग होतील एक्सपोर्ट क्वालिटीचे. आज मी माझ्या कंपनीकडं दिवसाला 36 टनाची भाजीची ऑर्डर आहे दुबईची. आज आम्ही बनवायला चालू केली भाजी, ती विदाउट म्हणजे कुठलेही केमिकल न वापरता. बरेचसे मी अशी रोपं तयार केलेली आहेत की माझ्याकडे जी रोपं आहेत जे मी माझ्या शेतकऱ्यांना दिलेले आहेत. वांगे आहेत जे दिवसाला 3 ते 4 किलो लागतात, टोमॅटो तसेच लागतात 3-4 किलो, भेंडी 2.5 ते 3 किलो लागते, गवार लागते 2.5-3 किलो, घेवड्याचा वेल असा डेव्हलप केलेला आहे जो 12 महिने लागतो आणि असंच लागतो.
तर आम्ही काय मॉडेल केलेलं आहे की प्रत्येक शेतकरी सभासदाला व ज्यांच्याकडे शेतीच नाहीये समजा, पण घरामध्ये परसामध्ये जर जागा असते तिथे 3-4 झाडं लावतो तो, तेवढी लावली तरी येणं पाहिजे त्याला, कारण त्याला लागणारा जो भाजीचा खर्च आहे आठवड्याचा, जो 100-200 रुपये म्हणजे महिन्याचे 1000 रुपये ते वाचले आणि त्याच्या व्यतिरिक्त तो विकू शकतो. आणि हे कलेक्शन सेंटर्स आम्ही आपल्या MVP ना दिलेले आहे. हे काम आम्ही चालू केलेलं आहे की बाबा त्या MVP ना ती सगळे कलेक्ट करायचं, किंवा जसं तुम्ही डेअरीमध्ये इथं डेअरी संकल्पना आहे, दूध घालताय तुम्ही, तसं ते दररोज भाजी आणायची त्या सेंटरमध्ये द्यायची आहे. ही सगळी कलेक्ट केलेली भाजी आम्ही सगळ्या महिला बचत गटांना देतो, त्याचं सॉर्टिंग करतो, व्यवस्थित पॅकिंग करतो आणि त्याच्यानंतर ते एक्सपोर्ट करायचे आपल्याला. आता तुमच्याकडे जर अशी भाजी तयार झाली, तुम्हाला वाटलं की बाबा तुमच्याकडे मार्केट नाही, तर ते मी करेन, कारण का माझ्याकडे एस्टॅब्लिश मार्केट आहे. माझ्या आजूबाजूच्या तालुक्याच्या इथून गडीला जास्त नाही, 3.5-4 नाही, किंवा इथून तुमच्या इथून एक्सपोर्टला जाऊ शकतो, मुंबईला डायरेक्ट इकडच्या कंटेनर जाऊ शकतो. अशा बऱ्याच घटना जे मी प्रॅक्टिकली केलेले आहे ते सांगतो, आणि याच्यामध्ये माझे शेतकरी खुश आहे, कारण हा गॅस तयार होऊन तुम्हाला पैसे मिळणार ह्याला अजून वेळ आहे. रासन साहेबांची फॅक्टरी जागा सगळं होऊन व्हायला अजून 7-8 महिने जातील, अजून सभासदच कंप्लीट नाही, ते तुम्ही किती लवकर द्याल त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी होतील. पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं, तोपर्यंत MVP काय करायचं, MVP पैसे लावलेले 1.5 लाख रुपये. बरेच लोक म्हणणार की आम्ही 1.5 लाख रुपये देऊन एवढे दिवस झाले, आम्हाला काय इन्कम आहे, आम्ही फक्त सभासद जमा करायचे का. झालेले सभासद म्हणणार की साहेब तुम्ही खूप सांगितलं, असं केलं तसं केलं, पण आता काय. पण आता जर आपण एक काम इन्स्टंट सुरू केलं आणि तुमचं जर सगळ्यांचा याच्याकडे सहभाग मिळाला, तर आपण ती संकल्पना इथं पण करू शकतो. बरेचसे असे क्रॉप्स आहेत जे आपण घेऊ शकतो. तुम्ही इथं आता शेती अधिकारी आहेत, त्यांनाही तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकताय तुमच्या टोटल प्रोसेसमध्ये. आणि शेती अधिकाऱ्यांच्याकडे म्हणा किंवा आपल्या याच्याकडे फंडिंगचे एवढे अरेंजमेंट्स आहेत जे आपल्याला कुणालाही माहिती नाही. आपल्याला एवढे फंडिंग्स आहेत, पण ते आपण प्रॉपर त्या वेळेमध्ये जात नाही किंवा ते करत नाही. आपल्या लोकांचं कसं होतं, बऱ्याचशा लोकांचं सबसिडीसाठी लोन घेतात लोक. आपण सबसिडीसाठी कधी धंदा करायचा नाही, कधी लोन घ्यायचं नाही, कधी कुठले सबसिडीसाठी काम करू नका. प्रॅक्टिकली तुम्हाला ते झेपत असेल, तुम्हाला ते समजत असेल तरच त्याच्यावरती काम करा. सबसिडी हे दिलेलं बक्षीस आहे नंतर सरकारनं दिलेलं, की बाबा हा तुम्ही चांगलं काम केलं म्हणून. पण आपल्याकडे संकल्पनाच वेगळी आहे की आपण सबसिडी मिळते म्हणून ते काम करतो. कारण सबसिडी एकदाच मिळते, पण धंदा किंवा तो व्यवसाय असतो आपला लाईफ टाईम आपल्याला चालवला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबा ऑर्गॅनिक फार्मिंग करायच्या मागचा मूळ हेतू आपल्या कारखान्यामध्ये स्वतःच्या दररोज आता जो होणारा कारखाना आहे त्याच्यामध्ये दररोज 10 टन कमीत कमी हे खत तयार होणार आहे. मला सांगा, एक दिवशी जर 10 टन, 2 दिवशी जर 20 टन, महिन्याचं किती झालं, हे ठेवणार कुठे. तर आम्ही ते शेतकऱ्यांना अगदी जे पॅकिंगच्या कॉस्टमध्ये म्हणू शकते, कारण का तुमच्या गवतापासूनच ते बनवलेले येतात, त्याच्यातला गॅस काढून. तर ते खत आम्ही तुम्हाला अगदी माफक दरामध्ये, म्हणजे बाहेर जे असेल त्याच्यापेक्षा अगदी माफक आपल्या सभासदांना, राहिलेला आपण एक्सपोर्ट करू किंवा बाहेर इतर कंपनीला देऊ, काही करू, पण जे आपल्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे ते आपल्या कंपनीतून अगदी पॅकिंग कॉस्टच्या दरामध्ये पोहोचवेल. तर आता मला सांगा, तुमच्याकडे जर चांगल्या क्वालिटीचं खत आलं तर तुम्ही ते वापरणार, आणि फ्रीमध्ये म्हटल्यावर काय ते पॅकिंगच्या कॉस्टमध्ये म्हणतो मी, तर प्रत्येक शेतकरी वापरणार. आणि म्हणून आपण ऑर्गॅनिककडे जायचं आहे. असं नाही की बाबा आपण ऑर्गॅनिककडे जातो त्यावेळेला काहीतरी तुम्हाला पदरचे पैसे खर्च करा आणि ऑर्गॅनिक करा म्हणते. त्याला लागणारा सपोर्ट पण आम्ही देतो, त्याला लागणारं बियाणं पण आम्ही देतो. फक्त तुम्हाला ते पिकवायचं आहे, आणि ते पिकवून झाल्यानंतर जो ज्या त्या गावचा MVP असेल किंवा ज्या गावचं सेंटर असेल ते तुम्हाला इन्फॉर्म करावं लागेल, किंवा तुम्ही ते करते त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट असतो, आपण ज्याला शेतीचा हमीभाव ठरवणं म्हणतो, तसा तो कॉन्ट्रॅक्ट असतो की बाबा आम्ही ते करतोय. कारण मी आता माझ्या शेतकऱ्यांना मका पण लावायला सांगितलेलं आहे, कारण का माझा इथेनॉलचा प्रोजेक्ट आहे, तर ते मक्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे की बाबा तुम्ही मका किती रुपये नव्हतं ह्याच्याशी संबंध नाही, तुम्ही लावला तर तो मका मी त्या रेटने फिक्स घेणार. त्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट जर आपण केलं तर शेतकऱ्याला माहित असतं किंवा मला थोडंफार कमी जास्त होईल नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पावसाच्या कमी जास्त प्रमाणामुळे, पण एकदा ते तुम्ही लावलं की त्याला 100% माहित असतं की बाबा हे आपलं पीक घेतलं जाणार, हे घेणारा माणूस माझ्या गावात बसलेला आहे. तर का प्रगती होणार नाही तुमची सांगा. आपण आपल्याला फेवरेबल कंडिशन मध्ये आपण शेती बघत नाही, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा, शेतीकडे इंडस्ट्री म्हणून बघा, तरच तुम्ही शेती करू शकाल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता जे तुम्ही करताय ती शेतीची पद्धत बदलून बघा एकदा. अगदी 100% मी सांगतो तुम्हाला, माझ्याकडचे शेतकरी जर करू शकतात तर आपल्या इथे 100% व्हायला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये जर इन्कम या पद्धतीने वाढलं, आपलं गॅसचं अगदी 100% सक्सेसफुल मॉडेल आहे, 100% होणार. पण त्याच्यासोबत कोणाला एक्स्ट्रा पैसे मिळालेले नको आहेत असं नाही.
त्या अनुषंगानं सगळ्या महिला वर्गाने देखील होता तेवढे सभासद वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर काय अजून अडचणी ह्या प्रोजेक्ट संदर्भात असतील तर आताच तुम्ही मला विचारू शकता. कोणाला काय प्रश्न असतील तर अगदी 100% पुढे येऊन विचारा. म्हणजे कशा आहेत की शंका तुमच्या निरसन झाल्या तुम्ही हे जे मी सांगितलं हे सगळं काम तुम्ही करू शकता. तुमच्याकडे एखादा चांगला ऍग्रिकल्चर ऑफिसर आपण अपॉइंट करू कंपनीच्या पेरोलवरती. त्या माणसाला आम्ही ट्रेनिंग देऊ सेंट्रलाइज. तो माणूस ते काम पुढे नेईल. तुमचे सेमिनार्स घे, तुम्हाला काय कुठलं पीक कुठं होतं, कुठल्या जमिनीत काय होतं करून एकदा सुरुवात झाली की पिकायला काय अडचण नाही. मी सांगतो मी हमी भाव घेतो तुमचा सगळ्यांची हमी मी घेतो की मी घेऊन जाईन. तुमच्या घरात पिकलेली भाजी तुम्हालाच उपयोगी होईल सर. तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी, तुम्हाला कुठलाही काही त्रास होणार नाही या प्रोजेक्ट पासून. अजूनही मी कळकळून सांगतो तुम्हाला की हे तुम्ही घ्या हातात करायला. तुम्ही नावं नोंदवा, तुम्ही सांगा सरांच्याकडे कॉन्टॅक्ट करा, ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. आम्हालाही करायचं आहे. किती जणांचा रिस्पॉन्स येतो त्या अनुषंगाने मी रासना साहेबांना सांगितलं सर आता मी पुढे येतो तुमच्यासोबत. आणि एमबीपीने आतापासूनच तुम्ही डोक्यामध्ये ठरवा की मला माझ्या गावामध्ये कुठला प्रोजेक्ट करायचा, क्लायमेट कंडिशन काय घेऊ शकतो. मग भलं काजूची फॅक्टरी असले तेही आम्ही प्रमोट करणार, आम्ही देऊ त्याच्यासाठी पैसे. किंवा मग आमच्याकडे तयार होणारे बरेचसे बाय प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये आम्ही इथं बायो प्लास्टिक, बायो पेपर, बायो रबर सगळं बनवणार आहोत. कारण का आपल्या कंपनीमध्ये जे काही वेस्ट प्रोडक्ट असेल त्याच्यापासून आपण जे इन्सिनरी युनिट बनवणार आहोत. असे 41 युनिट्स आहेत जे आपल्याला 41 एमबीपी न द्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त 41 मध्ये फूड प्रोडक्ट पण आहे की जसं की एक स्पेशल टाईपचा ब्रेड आपण डिझाईन केलेला आहे जो इंडियामध्ये अजून कोणी केलेला नाही. तर तो एक वेगळी पद्धत आहे जी आपण ते चालू करतो. म्हणजे जे काय करू आपण ते सगळं वेगळ्या पद्धतीचं असेल आणि लोकांच्या पर्यंत लोकांनी हसतमुखानं आनंदानं ते एन्जॉय करतील लोक सगळे. अशा प्रकारचे प्रॉडक्ट सगळे घेऊन येतात. तर माझे सर्वांना एक नम्र विनंती आहे इथून पुढे होणारे एमबीपी आणि झालेले एमबीपी आणि कंपनी काम करायला सुरुवात करावी अशी माझी नम्र विनंती आहे. आणि तुम्हाला काही शंका असतील तर मी आहे अजून 1-3 तास इथे, तुम्ही विचारू शकताय. धन्यवाद तुम्ही मला ऐकून घेतल्यावर. उद्योजक काय म्हणतात, कुठले कुठले उद्योग आहेत त्यांची जरा लिस्ट सांगितलं, नावं सांगितलं. आता असं सांगितलं आहे याचं काजूचं वगैरे काजू फॅक्टरीसाठी असे कुठल्या कुठल्या फॅक्टरी लागू शकतो त्याचा जरा लिस्ट तुम्ही 2 ते 5 कोटीपर्यंत युनिट तुम्ही सुचवायचं आहे. त्याच्यावरती स्टडी तुम्ही करायची की बाबा ह्याच्यामध्ये मी प्रॉफिट कमवू शकतो. त्याचं मार्केट, कारण का आज जे काही लागणार आहे आपल्याला समाजामध्ये किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला लागतं हे सगळं आपण विकणार आहोत. पण तो उद्योग जे प्लास्टिकचं तुम्ही काय करतो म्हटलं हे सगळं पेट्रोकेमिकल पासून बनतं. आम्हाला ते नको आहे. आम्हाला प्लास्टिक बनवा पण कसं बनवा, आम्ही जे म्हणतो त्या पद्धतीने बनवा जे बायोडिग्रेडेबल असते की सिंगल यूज असेल. त्याचा एकदा ते प्लास्टिकची बकेट किंवा एका कुठली आपण फेकून दिली माती, तिची माती जमा झाली पाहिजे, पुसली पाहिजे किंवा ती विरघळली पाहिजे मातीसोबत. ह्या प्रकारचे प्रॉडक्ट आम्ही देतो. मग तुम्ही हे करा बाबा, तुम्ही म्हणा की मी इलेक्ट्रिकल मोटर बनवा ना, आम्ही त्याच्यासाठी फेवरेबल तुम्हाला देऊ. तुम्ही जो उद्योग घ्याल हातामध्ये त्याला आपला सपोर्ट असणार आहे. कारण का हे सगळे प्रॉडक्ट कुठं नाही कुठं लागतात. तुम्ही बनवणार म्हणजे ते कुठं नाही कुठं विकू शकत. आणि आपण त्याच्यासाठीच मार्केट लाईन पॅरलल उभी करतो. कारण का आपला देश जसा सुरुवातीला 1 नंबरला होता तसाच आपल्याला पुन्हा बनवायचं आहे, हे लक्षात घ्या. ब्रिटिश येऊन सगळं काढून घेऊन गेले, आपल्याकडे लुटून गेले. आपल्याकडे खूप पोटेन्शियल होतं, खूप सगळं काही होतं. कारण का आपल्याकडे तसं त्या प्रकारची यंत्रणा आहे, त्या प्रकारचे लोक आहेत, त्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे, त्या प्रकारचं वातावरण आहे, इव्हन क्लायमेट त्या प्रकारचं आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला फेवरेबल आहेत. पण आपण गुलाम होऊन बसतो, ते गुलामीतनं आपण बाहेर निघत नाही. आपण आपल्या मुलाला सुद्धा जर पहिल्यांदा बघितलं तर बाबा तो नोकरी करू देत ही पहिली अपेक्षा असते आपली. आपण कोणी ठरवत नाही माझ्या मुलाला मी मोठा बिझनेसमॅन करेन. सगळ्यात पहिलं काय असं तर मग तो डॉक्टर करेल किंवा इंजिनियर करेल. पण ते करून देखील ते म्हणतात की नोकरी केली तर जास्त चांगलं, कुठं रिस्क घेतोस का बाबा. आपण स्वतःचा माइंडसेट पहिला बदलला पाहिजे. आम्ही हेच सांगतो ना, आम्ही नोकरीसाठी कोणाला आम्ही 2-2,500 रोजगार देतो म्हणतो, ते करणार आहेत त्यांना करू द्या. पण प्रत्येक गावामध्ये एक उद्योजक जर निर्माण केला मी तर ती फार मोठी संधी आहे. इतर उद्योजक आहेतच पण त्यासोबत आपला माणूस आहे तो त्या गावातल्या 25 लोकांना बरोबर घेऊन जाईल. ते 25 ते मग काम करतील किंवा त्याच्यासोबत पार्टनरशिप करतील, जे काय करायचं ते करतील. जसं की मी आता भाजीचं तुम्हाला उदाहरण दिलं ना, जो माणूस भाजी पिकवतो तो उद्योगच करणारच आहे, स्वतःसाठी खाऊन राहिलेली विकणार आहे. त्याला कोणाच्या शेतात जायची गरज नाही. दररोज जर तेवढी भाजी विकली, कॅल्क्युलेशन काढून बघा मी, जेवढी नावं सांगितली तेवढी रोपं तयार आहेत. दररोज एवढे किलो जर भाजी तुम्ही विकली तर त्याचं कॅल्क्युलेशन काढून बघा.
आणि ताजी भाजी तुमच्या गावातच लोक येऊन म्हणतील की बाबा ये मला तोडून द्या, तर ती काय तोडून ठेवायचीच नाही, तोड तिथल्या तो वजन करत द्या ना. आपल्याला उद्योजक उभा करायचे, सगळ्यात मोठी संकल्पना आहे. आणि ते उद्योजक असे उभा करायचे की कुठल्याही जे समाजाला घातक असेल असं कुठल्याही उद्योजकाला आम्ही प्रेरणा देणार नाही. जे प्रदूषण करेल त्याला आपण कुठल्याही प्रकारे त्यालाही आपण प्रोत्साहित करत नाही. त्याच्यामुळे जे आपल्याला फेवरेबल असेल तेवढंच करणार. लिस्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळणार. तुम्हाला जर काय करायचं असेल, तुमच्या डोक्यामध्ये काय असेल तर तुम्ही ऑफिसला या, रासन साहेबांना कळवा. त्याच्यावरती डेफिनेटली आम्ही विचार करतो. पण ती माहिती घेतलेली प्रॉपर माहिती घ्या. म्हणजे आपण एवढं भांडवल लावलं तर याच्यापासून असं होऊ शकतं, एवढे प्रॉफिट येऊ शकते आणि ह्याचं मार्केट काय. कारण का जर आपण 4000 तालुक्यामध्ये जातो तर 4000 तालुके आपलं मार्केट आहे. कारण का प्रत्येक ठिकाणी आपले 15,000 सभासद म्हणजे आपली कम्युनिटी तयार होते, आपली लोक तयार होतात. त्या 15,000 मध्ये 1000 लोकांनी जर तुमचा प्रॉडक्ट घेतला ना, बाकीचे 14,000 सोडून गेले तरी सुद्धा आले आणि ते घेणारे लोक आहेत. कारण का प्रत्येक तालुक्यामध्ये 100 MVP आहेत. जे लोक ज्यांना आपण वेगळ्या पद्धतीनं ट्रेन करतो, वेगळ्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पैसा पोहोचेल. आपण आपल्याला फक्त हे लक्षात घ्या की आपण आपल्यासाठी जगतो, आपल्यासाठी जगायचं, आपल्यासाठी पैसे कमवायचे आणि आपल्या लोकांना कमवून द्यायचे. अजून कोणाची काही शंका असेल ते बिंदास विचारा. सरांना भेटून या गोष्टी तुमच्या क्लिअर आउट करू शकता. आपल्या तालुक्यातील तहसीलदार माननीय श्री रमेश प्रभा साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या सर्वांवरती व्यक्त करावे. श्री पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कंट्रोल यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रम मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तसेच समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, कंपनीचे काय संकल्पना आहे ही कंपनीच्या डायरेक्टर आणि त्यांचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा सार एकच येतो की प्रदूषणमुक्त पर्यावरण, भूमातेचे रक्षण व संवर्धन अशा प्रकारचं ह्या कंपनीचं कार्य करता करता शेतकऱ्यांना आपली उन्नती साधावी अशा प्रकारचे हे कंपनीचं एकंदरीत इथल्या वक्तृत्वाने जे भाषण केले त्याच्यात दिसून येतं. मित्र, आपण अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे आणि अमृत वर्ष महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. आणि या साजरा करत असताना भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 75 वर्षामध्ये आपण आणि आपल्या शेतकऱ्यांनी काय काय प्रगती साधली आणि मग आपला देश मुळातच कृषीप्रधान देश, 75% लोक शेतीवर अवलंबून आहे. आणि मग ही शेती करत असताना जे पूर्वी कोणत्याही प्रकारचा खताचा वापर न करता शेतीतून उत्पादन केलं जायचं, परंतु जसं आपण प्रगती करत गेलो तसं अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी आपण रासायनिक खताचा वापर करत राहिलो. आणि या रासायनिक खताच्या वापराचा परिणाम असा झाला की हे जे लोकांना कोणताही आजार माहीत नव्हता, कॅन्सर असेल किंवा अन्य आजार आहेत, हे याच रासायनिक खतामुळे झालं. आणि मग ह्या कंपनीने कुठेतरी असा विचार केला की दिसतो की जर ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर सेंद्रिय खत वापरून शेती केली तर त्या शेतीमध्ये मिळणारं जे अन्नधान्य उत्पादन आहे त्या उत्पादनाचा फायदा आणि रोगराई दूर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो असं एकंदरीत या कार्यक्रमाच्या मधून दिसून येतो. दुसरं, पेट्रोल आणि डिझेल आणि गॅस निर्मिती हे जर आपल्याला आयात टाळायचं
कंपनीने जे कुठल्या गावात आहे नेपियर नावाचं हे गवत प्रत्येक शेतकऱ्याने उत्पादन केलं तर त्यापासून मिळणारा जो गॅस म्हणा पेट्रोल म्हणा किंवा इंधन तयार होणार आहे त्याचा फायदा देशाला होईल आणि शेतकऱ्याला त्या उत्पादनाचा फायदा होईल. अशा तऱ्हेने ह्या कंपनीचा एकंदरीत उद्देश आहे. आपण खूप मोठ्या संख्येने इथं आलेले आहात आणि निश्चितच कंपनीच्या पदाधिकारी आहेत, त्यांनी जे काही डायरेक्टर आहेत, त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्या सगळ्या आपल्या लोकांना फायदा होईल असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोगांचा धन्यवाद देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेंद्रिय शेतीमध्ये आणि जो LPG हे गॅस वगैरे तयार करण्यामध्ये याची पार्श्वभूमी आपली पहिल्यापासून जी अशी आहे, सुरुवातीला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि मग एवढ्या लोकसंख्येला अन्नधान्य आपल्याला बाहेरून आयात करायला लागायचं. त्याचे दुष्परिणाम आपण पाहिले. आपल्याकडे काँग्रेस नावाचं गवत आलं आणि आपल्याला एकदम निकृष्ट दर्जाचं खाणं आपल्या लोकांना मिळत होतं. मग भारतामध्ये हरित क्रांती घडवली गेली, त्याच्यामध्ये खूप सारा रासायनिक खतांचा वापर आपण केला. आपलं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढलं, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. पण कालांतराने त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. भारतामधल्या लोकसंख्येवर तब्येतीचे अनेक वाईट परिणाम दिसू लागले. कॅन्सर सारखे आजार वाढले. सरांनी सांगितलं तसं BP शुगर प्रत्येक घराघरात पोहोचली. ज्या ट्रॅकमध्ये ज्या एरियामध्ये ही हरित क्रांती प्रामुख्याने घडली पंजाब हरियाणामध्ये, तेथे मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण सापडायला लागले. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण कोल्हापूरचा जर ट्रॅक पाहिला तर तिथे प्रचंड प्रमाणात भाजीपाला म्हणजे पाण्याची सुविधा खूप आहे म्हणून भाजीपाला आणि बाकीच्या नगदी पिकांचं प्रोडक्शन घेतलं जातं. तिथेही कॅन्सरच्या रुग्णांची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. मग या सगळ्यामधून काय दिसतं की आपल्याला काय करायचंय, आपल्याला हेच शेतीची पद्धती घेऊन पुढे जायचंय की आपल्याला आपली शेतीची पद्धती बदलायची आहे. तर आता शासनाने पण असा विचार केला आहे आणि शासनाकडून पण असे प्रयत्न होतात की आता आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत, पण आपल्याला शाश्वत विकास पाहिजे. आपल्याला रासायनिक शेती करून चालणार नाहीये भविष्यासाठी. जर पुढच्या पिढीला आपल्याला निसर्ग जतन करून ठेवायचा असेल आणि त्यांनाही आपल्यासारखं आणि किंवा आपल्यापेक्षा चांगलं जीवन द्यायचं असेल तर सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. आणि त्यासाठी शासन सुद्धा सेंद्रिय शेतीमध्ये आता तुम्हाला तंत्रज्ञान देत आहे. महेश साहेबांनी सांगितलं तसं कृषी विभागाला केवळ अनुदान देणारे लोक असं न पाहता त्यांच्याकडून आपण तंत्रज्ञान घ्यावं की सेंद्रिय शेती कशी केली जाईल. जेव्हा आमचे असिस्टंट गावागावात काम करतात त्यांना फक्त माझं ट्रॅक्टरचं अनुदान कधी मिळणार आहे, ब्रश कटरचं आलंय का, मला काही मोफत मिळतंय का, एवढाच फक्त आपला हेतू न ठेवता की त्यांना बाबा माझ्या याच्यामध्ये मी गांडूळ खत किती वापरू, मी ग्लिरिसिडिया वापरू का, मी हिरवळीची कुठली खतं वापरू, मी जैविक कुठली खतं वापरू, असं कुणीही विचारणा करताना मला दिसत नाही. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की सेंद्रिय खतं आपण वापरलीच पाहिजे शेतामध्ये. रासायनिक खतांनी उत्पादन कमी कालावधीमध्ये भरमसाठ वाढतं पण त्याचे दुष्परिणाम आपल्या शेतीवर दिसतात. आज आपण भात शेतीमध्ये जो काही भरमसाठ युरिया वापरतो, आपल्या बायका जेव्हा भात लावतात त्यांचे पाय बघा, त्यांना त्याच्यामध्ये किती त्रास होतो. कालांतराने जेव्हा त्यांचं वय वाढत जाते त्याचे दुष्परिणाम त्यांच्या शरीरावर दिसायला लागतात. त्यांचे गुडघे दुखतायत, पाय दुखतायत. हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. आणि कोकणामध्ये तर मला वाटतं निसर्गाने भरभरून दिलेलं आहे तुम्हाला जैविक खतं वापरायला आणि इतर सेंद्रिय शेतीची कास धरायला खूप स्कोप आहे इकडे बाकीच्या महाराष्ट्राच्या प्रमाणे. तर आपण जसं सरांनी सांगितलं आता ह्या बायो प्रोडक्शनच्या याच्यामध्ये ते तुम्हाला गवताचं बी देणार आहे, तुम्ही ते गवताची लागवड करायची, त्याची खरेदी ते करणार आहेत. त्याच्याच जोडीला ते तुम्हाला पशुपालनासाठी मदत करणार आहेत, सेंद्रिय खतं देणार आहेत आणि सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देणार आहेत. तर आपण गावागावांमध्ये जेव्हा ते लोक नेमणूक करतील कंपनी थ्रू तर याचा मोठ्या प्रमाणात प्रचार करावा असं मी त्या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी सेंद्रिय शेतीची टेक्नॉलॉजी गावागावात पोहोचवावी.
शेतकऱ्यांनी सुद्धा जैविक खतं, हिरवळीची खतं आणि बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये सुद्धा जैविक खतांचा वापर करता येतो, तर तोही मोठ्या प्रमाणात करावा आणि या कंपनीसाठी त्यांच्या सेंद्रिय शेतीला आणखी जोड देण्यासाठी कृषी विभागाला जी मदत करता येईल ती आम्ही नक्की करू असं मी त्यांना आश्वासन देते. धन्यवाद. काय काँग्रेस आहे? शेतकरी आणि उत्पादक शेतकरी उत्पादक कंपनी निर्माण करण्याचा, तर ही जी सगळी प्रक्रिया आहे ती सुरुवात आहे ती ग्रामीण भागातल्या अंतिम ग्रामस्थाला विकासाचा केंद्रबिंदू करण्याची जी संकल्पना आहे ती या सगळ्या ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमधून साकार होणार. बचत गट होणार. तर मी एका ग्राहक सहकारी संस्थेच्या शीर्ष संस्थेमध्ये अधिकारी म्हणून 33 वर्षे काम केलं आणि तिथे कार्यरत होतो. आणि तिथे भाग घेताना मी एक पाहिलं की सर फडके सर आमच्या जिल्ह्यात सहकार तेवढासा रुजला नाही, कारण मी एक अधिकारी असल्या कारणाने बराच प्रयत्न केला इथे काही लीड संस्था निर्माण व्हावी, काहीतरी करता यावं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून. तर ती लीड संस्था निर्माण करण्यासाठी मी त्यावेळेचे आपले प्रेरणास्थान आदरणीय आप्पासाहेब मोठे त्यांना जाऊन भेटलो आणि कशा प्रकारची संस्था तिथे उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे मग ती लीड संस्था सहकार डेव्हलपमेंटची तिकडे पश्चिम महाराष्ट्रात अशी आमच्या जिल्ह्याची, पण तरी पण आमचा जिल्हा हा विकासाच्या बाबतीत कधीच मागे नव्हता, स्वयंपूर्ण होता हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. याचं कारण असं की आपण आता म्हटलं की सेंद्रिय शेती, आमच्या जिल्ह्यासारखी सेंद्रिय शेती कुठेच होत नव्हती. आमची नाचणी आजही सेंद्रिय आहे, आमची वरी आजही सेंद्रिय आहे, आमचे कोळी आजही सेंद्रिय आहे, मे बी बाय ऍक्सिडेंट. परंतु सेंद्रिय आहे त्याच्यावर रसायन कोणी मारत नाही. आमचा फणस हा सेंद्रिय आहे त्याच्यावर कोणी रसायन मारत नाही. आमचे काजू सेंद्रिय आहेत त्याच्यावर आज तरी रसायन आंब्यावर मारतात, कारण विद्यापीठाने तसा प्रचार केला. सरकार मारल्याशिवाय आंबे होणारच नाही. तर तरी पण बरेचसे प्रगतीशील शेतकरी आहेत ते करतायत आणि त्या आंब्याला चांगला दाम देखील मिळतो. तर आमच्याकडे जिल्ह्याच्या रासाची सुरुवात कुठे झाली की इथे देखील लोक मिळेना, गोधन कमी व्हायला लागलं, सगळ्या इतर गोष्टींची कमतरता भासायला लागली, मायग्रेशन झालं आणि अशी एक परिस्थिती निर्माण झाली की बसून उत्पादन कसं मिळेल. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रातून आमच्याकडे पडीक जमिनी भाडेतत्व ते संपूर्ण रसायन जमिनीमध्ये पंप केली जाऊ लागली. त्याचा दुष्परिणाम भागवून असा झाला की रसायन वापरतोय आपण. आता ती भातात पण आपण युरिया, आता मॅडमनी सांगितलं भातात युरिया वापरण्याचे आमच्या महिला वर्गांच्या पायांमध्ये किती त्रास होतात, काय होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे आणखी दुष्परिणाम जे आहेत, आमची हवा, आमचं पाणी, आमच्या जिल्ह्यासारखं पाणी आम्ही मुंबईत असायचो तर इथे 4-4 बाटल्या पाणी इथून घेऊन जायचो 2 दिवस पिण्याला. इतकं शुद्ध पाणी आमच्याकडे होतं. शेताच्या बाजूच्या ओढ्यातलं पाणी आम्ही सहज पीत असायचो. आमच्याकडे निसर्ग संपन्न असा जिल्हा तो रासायनिक खतांच्या वापरामुळे त्याचा संपूर्ण ऱ्हास होत चालला आणि संपूर्ण आम्ही सगळ्या याच्यात आज तणांचा, कालच मी माझ्या शेतात थोडंसं काम केलं. प्रॅक्टिकल सांगतो सर, मॅडम आहे की माझं 5.5 एकरचं क्षेत्र आहे, त्याच्यात मी एका माझ्या चुलत भावाने ते ऊसासाठी दिलं होतं आणि त्याच्यात आम्हाला त्यांनी सांगितलं आपली ते लोक रसायनं वापरायचे. आता परिणाम असा झाला की त्याच्यात एवढं तण येतं की ते तण निर्मूलन करता करता नाकीनं येतं.
या सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी या गोष्टी मी मुद्दाम सांगतोय की पाणी, आज वसई जिल्ह्यासारखा जिल्हा आहे तिथे पाणी लोकांना बाहेरून घ्यावं लागतं. विहिरीचं पाणी प्रदूषित झालेलं आहे आणि आपल्याकडे सुद्धा तीच परिस्थिती लांब नाही. आणि म्हणून या कंपनीचं योगदान आहे ते महत्वाचं आहे असं मी समजतो की आपण सगळं सेंद्रिय करणार आहोत आणि सेंद्रिय पद्धतीकडे आपण जोर देणार आहोत. हे जे नेपियर गवत आहे ते आपण वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो. ग्रामस्थांचं सबलीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. महिला बचत गटांचं सबलीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे आपण कसं काय हे करणार आहोत. सेंद्रिय जर करायचं झालं तर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आम्हाला लागणार. माझ्याकडे मगाशी मी म्हटलं मी बोलणारच आहे त्यावेळेला तो प्रश्न उपस्थित होईल. जर आम्हाला कदाचित बऱ्याचशा ग्रामस्थांना हे माहिती नसेल, ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन जर लागणार तर त्याला आजूबाजूच्या जमिनीमधून देखील रसायनं जर आपल्या शेतात आली तर त्याला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन जर मिळायला फार कठीण जातं. पण या गोष्टीवर आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागेल आणि शेतकऱ्यांना त्याच्यावर मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. 2-3 वर्ष शेतकरी थांबतील. शेतकरी इतका अतिशय अभ्यासू आहे, शेतकरी मेहनती आहे, पण त्याला मेहनतीचं मोल आता आपण या नेपियर गवताच्या याच्यातून आणि इतर अनेक आपण साधनं निर्माण केली त्याच्यातून आपण त्यांच्यासाठी आपण भरपूर संधी उपलब्ध करून देतो. तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी ह्या ज्या काही अडचणी आहेत तर भले आमचा काजू सेंद्रिय असला, फणस सेंद्रिय असला तर तो साहेब सर्टिफाय होऊ शकतो. तर याच्यावर काहीतरी एक उपाय आदरणीय गडकरी साहेबांना वगैरे सांगू काय. आमच्या करवंदांवर कोणच रसायन मारत नाही, ती सेंद्रियच आहे. आमची जांभळं सेंद्रियच आहेत. पण आम्हाला ती सेंद्रिय जांभळं म्हणून विकता येत नाही. किती विरोधाभास आहे काय. का तर लीजवर लोकांनी जमिनी वर्षाला काहीतरी बसून उत्पादन मिळणार आहे 5-5-6 एकर जमीन ऊसासाठी दिली आणि आता तिकडच्या जमिनी क्षारपड झालेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात क्षारपड जमिनी, आता तोच प्रश्न इथे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि अशाच पार्श्वभूमीवर तुमचा हा प्रोजेक्ट आमच्याकडे आला त्याचं मी आमच्या जिल्ह्यात स्वागत करतो. का तर हे काहीतरी आमच्या जिल्ह्याच्या विकासाची एक नाती ठरणार आणि त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं मला वाटतं. रासायनिक खतांचा कमीत कमी वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा. त्याच्यासाठी जे मार्गदर्शन आहे की आपली पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी करायला कटिबद्ध असेल. आपले जे उद्योजक आहेत आता एक मोठं नेटवर्क उभं राहते, अभिमानाची गोष्ट आहे. या अशा प्रकारचं नेटवर्क मी ग्राहक क्षेत्रात काम करत असताना ITC चौपालने निर्माण केलं संबंध देशामध्ये. आणि ITC चौपाल, ITC ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि त्यांनी चौपालच्या याच्यातून प्रत्येक गावात एका युवकाला म्हणजे तिथलं हवामान, तिथल्या सगळ्या गोष्टी याचा अभ्यास करून तिथला जो कृषीमाल आहे त्याचं प्रोक्युअरमेंट कसं करावं. आणि शेतकऱ्याला आमच्याकडे अजून APMC मार्केट नाही, परंतु इतर ठिकाणी APMC मार्केट्स आहेत. तर त्या शेतापासून APMC मार्केटमध्ये शेतमाल घेण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या किती आहेत. आमच्या शेतकऱ्याला आंबा सुद्धा, साधी गोष्ट सांगतो, यंदा आंबा उभरत होता. शेतकऱ्याचे जे हाल आहेत तसं प्रॅक्टिकल आंबा इथे 150 रुपयाने डझन विकला जात होता काय. आणि ST मध्ये पार्सल सर्व्हिस नाही म्हणून आमचा शेतकरी हातावर देणे बघत होता मी माझा आंबा पाठवू कसं. तर या ट्रान्सपोर्टेशनची जर व्यवस्था केली, आमच्याकडे थोडा 2-3 महिन्याचा कालावधी आहे की ज्याच्यात आमचं मुख्य पीक आहे आंबा, त्याला दर मिळतो आणि त्याला कधी पाऊस येतो, कधी ट्रान्सपोर्टचा संप होतो, कधी शासकीय कर्मचारी ह्याच्यावर संपावर जातात, कधी ST संपावर जाते, कधी ST सुरू झाली तर पार्सल सर्व्हिस बंद होते. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथल्या शेतमालावर निर्माण होणार आहे. याच्यावर काहीतरी कायम तत्वी त्याच्यावर मार्ग काढणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि इथल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न मग आंब्यावर आपण ऑर्गॅनिक
शेती करायला शेतकरी सहज उद्युक्त होईल आणि ते करेल. इथल्या शेतकऱ्याला अतिशय साधा आहे, देवावर विश्वास ठेवणारा इथला शेतकरी आहे. काय त्याला जर सांगितलं ह्या करू गोया तर तो करतो. तुझा याच्यात भला करता नक्की होकर गोया. तर असं काही नाहीये, म्हणून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. याच्यातल्या सगळ्या गोष्टी अडचणी ज्या आहेत तसं त्या अडचणींवर आपण मात करूया. बाकी प्रॉफिटेबिलिटी आणखी एक गोष्ट तुम्ही सांगितली की आम्ही सुरुवातीला एक गुंठा वगैरे क्षेत्र अलॉट करू. तर तो एक गुंठा जर क्षेत्र जर ते वायबिलिटी काय असेल त्या उद्योजकाला, म्हणजे उद्योजक नाही, उद्योजक 25 लोक गोळा करेल, परंतु जो शेतकरी आहे त्याला उत्पन्न किती मिळणार आहे त्याच्यातून. आपण इथे म्हणतोय की 1 ते 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत हमखास ते एकरी असेल. तर किमान मला वाटतं 1 एकरचं हे असावं. दुसरं, सगळ्या जमिनींना पाण्याची सुविधा नाही. त्याला जर बारमाही पाणी लागत असेल, आता बारमाही पाणी लागत असेल तर एक गोष्ट याच्यातून मला याच्यात आशेचा किरण दिसतोय. तो बांधवांनो मी तुम्हाला सांगतो की ऊसामध्ये भरपूर रासायनिक खतं मारली जातात, भरपूर सर्व काही केलं जातं आणि उत्पादन किती मिळते इथल्या जमिनी 25 ते 30 टन. मी जर चुकीचं असेल तर कोणी मला करेक्ट करावं. काय आणि जमिनीचा आपण सत्यानाश करत आहोत. तर अशा परिस्थितीत जर आमच्याकडे एखादा ग्रीन प्रोजेक्ट येत असेल आणि आमच्याकडे बायोफ्युअल आणि बायो एनर्जी आणि बायो फर्टिलायझर निर्माण होणार असतील आणि संबंध जमिनीचा पोत बदलण्याचा कार्यक्रम जर आपण हाती घेणार असू तर मग त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि प्रत्येकाने त्याच्यात सहभाग घेतलाच पाहिजे. म्हणजे काय होईल की हे गवत वगैरे साधं गवत आहे तर त्या 24 ते 25 ते 30 टन ऊसातून तुमची मेहनत किती आणि तुम्हाला उत्पादन मिळतं किती, वर्षातून कारखान्याचे पैसे येतात कधी. आमच्या जिल्ह्यातला ऊस सर्वात शेवटी तोडला जातो फडके साहेब. आज आम्हाला फडके साहेब अशीवरच देत आहेत की तुमचं गवत आम्ही कापून देऊ. काय तर त्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि तो सर्वात शेवटी जाण्याचा प्रश्न नाहीये. कारण गवत हे शेवटी हिरवच कापावं लागणार. जशी आपल्याला गरज आहे तशी कंपनीला देखील गरज आहे आणि म्हणून हा प्रोजेक्ट मला वाटतं जास्त वायबल ठरेल. काय आणि त्याच्यात आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं हित आहे असं मला वाटतं. तर आपण सर्वांनी त्याच्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि इतर जे सगळ्या गोष्टी आहेत तर प्रत्येक म्हणजे इंटिग्रेटेड. मला एक गोष्ट पश्चिम महाराष्ट्रातली अभिमानाची वाटते. तात्यासाहेब कोरे होते आणि ते सांगायचे की अरे इकॉनॉमिक्स म्हणजे काय. तर आर्थिक स्वावलंबन हे ते सगळं काय. तुमचा रुपया आहे तो बाहेर जाऊन देऊ नका. बांधवांनो इथे आपल्याकडे काय होतंय की आमची भाजी, आमच्याकडे सगळे चांगल्या प्रकारच्या भाजी आहेत पण आमची भाजी कोल्हापूर आणि बेळगाववरून येते जी रासायनिक खतांवर पिकलेली आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यातून आपण आपल्या परसातली भाजी निर्माण करू. आपल्या घरातलं जरी आरोग्य आपण सुधारलं तरी एक सशक्त आणि सदृढ सिंधुदुर्ग जिल्हा उभारणीमध्ये त्याचं योगदान असेल. पर्यायाने या प्रोजेक्टचं त्याच्यात योगदान असेल असं मला वाटतं. तर म्हणून ही भाजी जरी आपण बाहेरची आणायची थांबवली, आपल्याकडे अंडी ही मिरज सांगली भागातून येतात आणि आपलं जे नेपियर गवत जे अतिशय मुलांचं आवडतं खाद्य आहे तर त्याच्यावर आपण नियंत्रण कसं राखणार आहोत. कारण त्याला कुंपण जरी करायचं म्हटलं तर त्याला शेतकऱ्याला आज कुंपणाचा खर्च किती आहे, त्या कुंपणाच्या खर्चावर आपल्याला अतिशय, कारण त्याला काय किती खर्च येतात साधारण. साधी वय करूची झाली 10 कोपऱ्या करतात साधारण किती येतात. जरा जोरात कमीत कमी हे लिमिटेशन म्हणजे हा जो थ्रेट आहे आपल्या प्रोजेक्ट. कारण त्याला कुंपण लागणार वय जरी केली त्याने कुंपण नाही, आम्ही ती वय म्हणतो इथे. तर म्हणून त्याच्यावर काहीतरी असिस्टंट शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. जसं ग्लिरिसिडियाचा भरपूर शासनाने प्रचार केला आणि ग्लिरिसिडिया नायट्रोजन युक्त खत आहे. ग्लिरिसिडिया उंदरांना पळवणारं झाड आहे, त्याच्यावर भरपूर प्रचार झाला आणि आज बांधावर ग्लिरिसिडिया लावतात. काल मी थोडी वृक्ष लागवड केली
तर मला प्रत्येक खड्ड्यामध्ये एक साधारण 10,000 किलो गिरीसिकेचा पाला टाक, कारण मी अगोदर गिरीसिकेचे स्टम्प लावले होते आणि मी त्याच्यातून ते निर्माण केलं काय. तर अशी हिरवळीची खतं बांधावर निर्माण झाली. आज बंदिस्त गोधन लोकांकडे आहे, 80 लोकांनी पाळलं. तर त्याच्यासाठी सुद्धा एक नेपियर त्रास अतिशय महत्वाचा चारा होऊ शकतो. तर तुम्ही बीज देताय आणि एक जबरदस्त क्रांती घडवून आणणारा हा प्रोजेक्ट ठरेल असं मला वाटतं. आणि या बाकीच्या सगळ्या लिमिटेशनचा उपयोग करावा. आणि बांधवांना तुम्हाला सांगतो, आपली हवा, पाणी महत्वाचं. विहिरीतलं पाणी सुद्धा तुमच्या रासायनिक खतांमुळे प्रदूषित होणार आहे. म्हणून आमच्या मुलीताईंनी सांगितलं की रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करा. ते भात किती लागतं त्याचं हे करू नका. काही शेतकरी केळी पिकवतात आणि मग ती केळी त्या कुठलं रसायन ते त्याच्यात बुडवतात. अरे म्हटलं बाबा, ही केळी तुमच्या पोरग्यांकडे देऊ नको काय, कारण त्याच्यामुळे तुम्ही पोरांना ते रसायन ती पिकण्यासाठी इथे आपल्याला एक तो विचार करावा लागेल, कुलिंग चेंबरचा विचार. इथे आंब्यासाठी सुद्धा कुलिंग चेंबर नाही. तर तो कुलिंग चेंबर चहा म्हणजे नाही, माझ्या सूचना पण देतो आणि आमच्याकडे लिमिटेशन आहेत ते पण सांगतो. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार केला तर प्रोजेक्ट अतिशय सुंदर आहे. अतिशय चांगल्या उपक्रमाची मुहूर्तमेढ आज रोवली आणि चांगल्या गोष्टीला शुभकामने देर नाही. आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत करूया. प्रत्येकाने आपापल्यापणे खालीचा वाटा सहभाग घेऊया आणि आपली सर्वांची त्यांना योगदान देऊन हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी आपण मदत करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सेंद्रिय खत देऊ शकतो किंवा कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आहे, असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत की जे MVP च्या माध्यमातून आपल्याला राबवता येतात. त्यासाठी कंपनी स्टँड घेते. जर का हे खरंच प्रत्येक MVP ने मनावरती घेऊन केलं तर खरंच आपण सुजलाम तालुका हा घडवू शकू. जेवढं लवकरात लवकर करता येईल तेवढं लवकरात लवकर. आता आजपर्यंत कणकवली तालुक्यासाठी जे एक ग्रामोद्योग मी रमेश पवार सरांना विनंती करतो की त्यांनी ID कार्ड आणि पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. विनोद गोसावी, कणकवली.
घ्या बोला. चालेल आज कणकवली तालुक्यामध्ये आज कणकवली तालुक्यामध्ये श्री पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंतर्गत तसेच मीरा क्लीन फिल्म लिमिटेड मुंबई यांच्या अंतर्गत एक शेतकरी मेळावा व उद्योजका विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना विविध प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलं. शेतकऱ्यांना कोकणातील शेतकऱ्यांना नेपियर ग्रासची शेती करण्याबाबत व त्याच्यापासून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळण्याबाबत एक वेगळ्या प्रकारे एक त्यांना मेसेज देण्यात आला. त्या मेसेजमधून प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येकाने आपापल्या शेतामध्ये नेपियर ग्रास लावून प्रति हेक्टर किंवा प्रति एकर कमीत कमी 1.5 लाख ते 2 लाख वार्षिक इन्कम उत्पन्न मिळेल असं आम्ही असं मिळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलं. या मार्गदर्शनासाठी आमच्या मीरा क्लीन फिल्म लिमिटेड कंपनीच्या वतीने प्राईम BDA म्हणून श्री फडके सर, सुधीर फडके सर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी पण या कार्यक्रमाला MVP म्हणजे उद्योजक, ग्राम उद्योजक यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरात तसेच प्रत्येक शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळण्याबाबत आणखी वेगवेगळ्या प्रकारे ज्या आपल्या कंपनीने विविध उपाययोजना केलेल्या आहेत किंवा नवीन योजना केलेल्या आहेत त्याची माहिती देण्यात आली. त्या योजनांमध्ये जे बिगर व्यावसायिक आहेत किंवा बिगर शेतीवाले आहेत त्यांना आम्ही मत्स्यपालन, कुक्कुटपालन, गाई म्हैशी पालन, मधमाखी पालन
इत्यादी उद्योग या कंपनीच्या वतीने देण्याचे आश्वासन दिलेले आहे. तसेच ज्या गावांमध्ये ज्या सुविधांपासून गाव वंचित असेल त्या सुविधा या कंपनीच्या 20% सेस फंडातून प्रत्येक गावामध्ये सुविधा उत्पन्न करण्यात येतील अशा प्रकारे आम्ही आश्वासन दिले आहे आणि त्या प्रकारे आम्ही 100% आम्ही ते आश्वासन पूर्ण करणार आहोत अशी आमची या कंपनीच्या वतीने मानस आहे. या कंपनीचे जनक म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा प्रोजेक्ट निर्माण झालेला आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून किंवा त्यांच्या ज्या टीमने सायंटिस्ट टीमने जे योग्य प्रकारे एक विजन तयार करून भारताला सुजलाम सुफलाम कसे बनवायचे याबाबतचं एक नवीन पूर्ण भारताला एक धडा दिला आणि हे विजन पूर्ण भारतातील किंवा राज्यातील किंवा जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण होण्यासाठी एक फार्मर प्रत्येक राज्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्याबाबत त्यांनी असे धोरण दिले. त्या धोरणानुसार आमची ही कणकवली तालुक्यात श्री पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विविध उपक्रम तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीबाबत उपाययोजना करण्याचे या कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आले, कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याबाबत आमचे या कंपनीचे प्राईम BDA श्री सुधीर फडके सर यांना थोडीशी माहिती देण्यास मी विनंती करत आहे. गडिंग्लज तालुका ओनर MP ओनर आणि MCL कंपनीचा सिनियर BD आज इथं पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आणि MCL यानी की मीरा क्लीन फ्युअल्स लिमिटेड मुंबई स्थित कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे एक कार्यक्रम घेतला होता, एक मेळावा घेतला आहे. त्या मेळाव्याचा मुख्य उद्देश असा होता की बाबा आपण आपल्या शेतकऱ्यांना काय देतो किंवा काय द्यायचं आहे याविषयी आम्ही थोडंसं मार्गदर्शन केलेलं आहे. तर या शिबिरामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तसंच आपला देश म्हणजे इंधनामध्ये आपला देश जो 82% इंधन आयात करतो ते इंधन आयात कशी कमी करता येईल, त्याच्यानंतर आपलं प्रदूषणावरती कसं नियंत्रण मिळवता येईल, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती कशी करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं. आपल्या कंपनीची मुख्य 5 उद्देश आहेत. त्याच्यामध्ये पहिला उद्देश आहे की हे उत्पन्न आहे हे जे आहे हे शेतकऱ्याच्या घरी डायरेक्ट गेलं पाहिजे. दुसरं रोजगार निर्मिती झाली पाहिजे. तिसरं आहे की जी आपण सेंद्रिय शेती जे आज काळाची गरज आहे, जे आजपासून आपल्याला कॅन्सर रिडक्शन करायचं आहे किंवा इतर काही गोष्टी शेतीविषयी ज्या आहेत, कारण का आपल्या कंपनीमध्ये मुबलक प्रमाणात सेंद्रिय खत तयार होणार आहे. प्रत्येक खत आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचून पूर्ण आपला तालुका हा सेंद्रिय शेतीमध्ये कन्वर्ट करायचा. त्याच्या व्यतिरिक्त कंपनीचे चीफ प्रमोटर जे आहेत आपले DD रासान सर यांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अशा प्रकारची शिबिरं आम्ही पुन्हा पुन्हा घेत राहू, शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करू. नमस्कार, मी विनोद गोसावी श्री पावनादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आज आपल्या कणकवली तालुक्यामध्ये MCL अंतर्गत भारतामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपनी MCLच्या अंतर्गत चालू होत आहे. त्या अनुषंगाने आज आपल्या कणकवली तालुक्याचा आज MCLचा पहिल्या टप्प्यातील जवळजवळ आमचा 10,000चा टप्पा आज आम्ही पूर्ण केला असून त्यातील आता ही जी सुरुवात आहे ती पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या MCLच्या शेतकऱ्यांना आम्ही दिलेली आहे. MCL म्हणजे काय? आपल्या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 ज्या मेजर क्रांती झाल्या त्यामधली ही एक औद्योगिक क्रांती म्हणजे इंधन क्रांती. ह्या इंधन क्रांतीचे शिल्पकार डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून याच्यावर संकल्पना करून कचऱ्यापासून इंधन निर्मितीचा प्रकल्प प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या होत आहे. तर त्या आपल्या कणकवली तालुक्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून MPOच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांच्याकडे जो कच्चा माल असेल किंवा त्यांच्याकडे जे काय पिकवलेल्या शेतामधील सेंद्रिय पद्धतीचं अन्न असेल ते आपण सर्वच्या सर्व इथे घेणार आहोत, एकत्रित करणार आहोत. 10,000 शेतकऱ्यांची एकत्रित संघटना करणार आहोत. अशा प्रकारचं मोठं विजन आपण इंधन क्रांतीमध्ये
उतरलेलो असून याचे खरे जर या व्यवस्थेचा जर कणा मानावा लागेल तर तो आपला या भारतातला या आपल्या माझ्या देशातला शेतकरी आहे आणि त्याच्या माध्यमातूनच आपण शेतकऱ्याची प्रगती साधण्याच्या दृष्टीने आपण हे स्वप्न हाती घेतलेलं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये आज जवळजवळ 10,000 सभासद आपल्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. उर्वरित जे सभासद झालेले आहेत ते आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि जास्तीत जास्त करून आपला तालुका कसा लवकरात लवकर या विजनमध्ये बसेल. याच्यामध्ये शेतकरी असेल ते संपूर्ण नोकरदार व्यापारी वर्गापासून जे जे काही त्यांना फायदे मिळणार आहेत ते सर्वच्या सर्व फायदे त्यांना मिळणार आहेत. शेतीमधून उदाहरण द्यायचं झालं तर एका एकरमधून जवळजवळ वर्षाला 1.5 ते 2 लाखांचा नेपियर गवतापासून उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळणार आहे. अशा चांगल्या प्रकारचा हा प्रकल्प आपण हाती घेतलेला आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकत्र करून या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आपल्याला कणकवली तालुक्यामधून मिळालेला आहे. एखादा वटवृक्ष उभा होताना त्याच्यासाठी कोणाला तरी स्वतः बी व्हावं लागतं अशा प्रकारच्या बीची भूमिका माझ्या तालुक्यातील जवळजवळ 20 शेतकऱ्यांनी घेऊन या प्रकल्पाची सुरुवात केली आणि आपण प्रत्येक गावागावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एक तरुणांना उद्योजक बनवण्याची संधी या प्रकल्पामधून आपण करणार आहोत. तर माझं उर्वरित शेतकऱ्यांना असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त संख्येने सभासद होणं गरजेचं आहे. आपल्याला सभासद फी आपली 100 रुपये ठेवलेली आहे आणि आपला जो शेअर्स आहे तो 10 रुपयाचा आहे. 2 लिटर चहा प्यायला गेले तरी त्याच्यामध्ये 10 रुपयामध्ये चहा येत नाही. अशा प्रकारचं आपण त्या 10 रुपयामध्ये 100 करोडच्या प्रोजेक्टला आपण भागीदारी देतो आहे शेतकऱ्याला. म्हणजे ही कंपनी नसून ही तर शेतकऱ्यांची एक बांधलेली संघटना आहे आणि मी तर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे की आपण या शेतकऱ्यांनी सभासद व्हायचं आहे आणि आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा तालुक्याचा तसेच जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टीने आपण हे पाऊल उचलायचं आहे. धन्यवाद.